वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण आत्तापर्यंत श्रीमद भागवत महात्म्य यातले 6 अध्याय आपण सुरुवातीला पाहिले. पद्मपुराणामध्ये उत्तरखंडामध्ये असल्यानं हे भागवत महात्म्य. त्यानंतर आपण प्रथम स्कंदाचा विचार केला, त्यामध्ये 19 अध्याय होते. शौनकादी ऋषींचा प्रश्न सूतांना केलेला. त्यामुळे नंतर भगवत भक्तीचे महात्म्य, भगवंताचे अवतार किती होते. महर्षी व्यासाने एवढे 17 पुराणं लिहिली, अनेक ग्रंथाची रचना केली, तरी पण त्यांच्या ठिकाणी जो असंतोष होता तो देवर्षी नारदांच्या लक्षात आला आणि तो प्रकार आपण पाहिला. त्यानंतर भगवंताच्या कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचं पूर्वचरित्र आपण पाहिलं. त्याचबरोबर परीक्षितीचा जन्म, गर्भामध्ये भगवान श्रीकृष्णाने कशी उत्तरेच्या गर्भामध्ये असताना त्या परीक्षित राजाचे कशा प्रकारे रक्षण केलं ते आपण पाहिलं. आणि परीक्षितीचा दिग्विजय नंतर आपण पाहिला, धर्मसंवाद. आणि राजा परीक्षितीला कशा प्रकारे शृंगी ऋषीचा शाप राजाला मिळाला आणि मग त्याने अनशन व्रत केलं आणि शुकदेवांचे त्या ठिकाणी आगमन झालं, असं आपण पहिला स्कंद पाहिला. त्यानंतर दुसऱ्या स्कंदामध्ये थोडंसं सगळं म्हणजे तांत्रिक बाबी होत्या, टेक्निकल विषय असल्यासारख्या. भगवंताचा ध्यानविधी, ध्यान कसं करायचं आणि भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन त्यामध्ये आहे. भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा आणि क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती हाही भाग आपण पाहिला. विभिन्न देवतांची उपासना, अनेक दैवत आहेत आपली आणि त्याप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपण त्या देवांची उपासना करतो. त्याचप्रमाणे भगवत भक्तीच्या महात्म्याचं निरूपण झालं. नंतर विराटाच्या स्वरूपाच्या विभूतींचं वर्णन आणि भगवंताच्या अवतारांच्या कथा यासुद्धा आपण विस्ताराने पाहिल्या. आता जे शेवटचे आपल्याला 3 अध्याय आहेत, राजा परीक्षितीचे विविध प्रश्न, त्यानंतर ब्रह्मदेवाचे भगवत धाम दर्शन आणि त्यांना भगवंतांनी केलेल्या चतुश्लोकी भागवताचा उपदेश आणि भागवताची 10 लक्षणं, हे 3 अध्याय या द्वितीय स्कंधातील आपल्याला पाहायचे आहेत. आपण सुरुवातीला श्रीकृष्णाष्टकम आत्तापर्यंत म्हणलेलं आहे. आता जेव्हा आपण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्याला आलेलो आहोत, ज्यामध्ये चतुश्लोकी भागवताचा उपदेश जो आहे तो दिलेला आहे. म्हणून आपण आता या प्रवचनातून आजपासून
चतुश्लोकी भागवत जे आहेत त्याचे जे 4 श्लोक आहेत ते आपण रोज म्हणूया, म्हणजे श्रीकृष्णाष्टकम याच्या ऐवजी. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सहरस्यं गदञ्ज तदङ्गञ्च ग्रहाणगतितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात. आता चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. अहमेवासमे वाग्रे नान्यं दत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योवशिष्येत सोऽस्म्यहम् वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेष्वचनेष्वनु प्रविष्ठानि अनुप्रविष्ठानि तथा तेषु न त्वेषु अहम् एतावदेव जिज्ञासं तद्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. अशा प्रकारे हे 4 श्लोक जे आहेत त्याला चतुश्लोकी असं भागवत असं म्हणतात. आता जो पुढचा अध्याय आहे आपला 9वा अध्याय आहे त्यामध्ये याचं आपण पूर्ण विवरण करणार आहोत. पण आता आजपासून आपण हे चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक जे आहेत ते या पाठामध्ये म्हणत जाऊया. आता आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. आजचा अध्याय म्हणजे हा 8वा अध्याय आहे. भगवंताचा आपण मागच्या वेळेस पाहिलं की ब्रह्मदेव नारदांना सांगत आहेत, इदं भागवतं नाम यन्मे भगवतोदिदं संग्रहोऽयं विभूतीनां त्वमेतद् विपुली कुरु. की भगवंताने मला जे सांगितले होते, म्हणजे ब्रह्मदेवाने नारदांना जे सांगितलं होतं तेच हे श्रीमद भागवत आहे आणि यात भगवंताच्या विभूतींचं संक्षेपाने वर्णन केलेलं आहे. आता ते नारदांना सांगतात की तुम्ही आता याचा विस्तार करा, जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्व स्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांमध्ये एक प्रकारचं प्रेम आणि भक्ती निर्माण होईल. अशा प्रकारे याचं वर्णन तुम्ही करा. म्हणून ते 7व्या अध्यायाच्या शेवटी म्हणतात, जो मनुष्य अचिंत्य अशा असलेल्या मायेचं वर्णन करतो आणि दुसऱ्याने केलेल्या वर्णन जे आहे त्याला पुष्टी देतो किंवा एक भगवंताच्या लीलांचं वर्णन करतो आणि अनेक जण त्या लीला श्रद्धेने ऐकतात, श्रवण करतात, त्या दोघेही जण त्यावर चिंतन करतात आणि त्या भगवंताच्या लीलाच्या आनंदामध्ये आपला काळ व्यतीत करतात. जे नित्य श्रवण करतात, श्रद्धेने करतात, त्यांना या भगवंताच्या मायेचा कधीही मोह होत नाही, या मायेमध्ये ते कधीही फसत नाही. अशा प्रकारे 7वा अध्याय जो आहे तो आपण पाहिला होता मागच्या वेळेस. आता आपल्याला या 8व्या अध्यायामधला विशेषत्वाने भाग पाहायचा आहे. तत्पूर्वी आज 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आजचा दिवस म्हणजे पौष शुद्ध अष्टमी, दुर्गाष्टमी ज्याला म्हणतात, शके 1944, शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022. श्री शाकंभरी देवीचं नवरात्र जे आहे ते आजपासून सुरू होतं आहे. पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा असा हा नवरात्र असतं. शाकंभरी देवी हिची कथा आहे श्री दुर्गा सप्तशती नावाच्या मार्कंडेय ऋषीने लिहिलेल्या पुराणामध्ये, मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा या देवीचा उल्लेख आहे. असं सांगतात की अनेक वर्ष, जवळपास 100 वर्ष पाऊसच पडला नाही आणि त्यामुळे सगळे विश्वामध्ये सगळीकडे अगदी हाहाकार माजला. त्यावेळेस या स्थितीतून बाहेर येण्यासाठी त्या काळच्या ऋषीमुनींनी देवीची आराधना केली आणि त्यांच्या आराधनेने, तपस्येने प्रसन्न होऊन देवीने स्वतःच्या शरीरामधून अनेक प्रकारच्या भाज्या, फळं, धान्य अशी निर्माण केली आणि त्यावरून सगळ्या जीवमात्रांचं पोषण झालेलं आहे. आणि नंतर पुन्हा सृष्टी निर्माण झाली, मग पुन्हा पाऊस पडला, ही सगळी कथा आहे. म्हणून त्या शाकंभरी देवीचं नवरात्र आता सुरू होतं आहे. या 8 दिवसामध्ये, या 9 दिवसामध्ये त्याची विशेषत्वाने पूजा होती. शाकंभरी, शाक म्हणजे आपण भाजी म्हणतो, म्हणून या देवीचंच नावच तसं आहे, शाकंभरी देवी. या शाकंभरी देवीचं जे रूप आहे ते काही ग्रुपमध्ये मी दिलेलं आहे पहा, ते इंटरनेटवरूनच मला मिळालं. त्या देवीचे सगळे आरास जे आहे, तिला घालणारे हार जे आहेत, गळ्यामधलं सगळं कंठ असेल, जे काही असेल
ते सगळं फळांपासून आणि भाज्यांपासून निर्माण झालेलं आहे. म्हणून या नवरात्राची सुरुवात आज होत आहे. आणि दुसरा भाग असा आपल्या सगळ्यांना परिचित असणार आहे. आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आई श्रीमती हिराबा दामोदरदास मोदी यांचं आता जवळपास 100वं वर्ष सुरू होतं. त्यांचं निर्याणसुद्धा आजच्याच दिवशी झालेलं आहे. आज सकाळी 3:30 वाजता आपण हे सगळं टी व्हीवर आज दिवसभर पाहत आहोतच. आताच काही दिवसापूर्वी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जून-जुलैमध्ये त्यांचा 99 वर्ष पूर्ण करून त्यांनी 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं होतं. त्या हिराबा, जसं कस्तुरबा आपण म्हणतो महात्मा गांधींच्या, तसं हिराबा गुजरातमध्ये वयोवृद्ध स्त्रियांना आईला म्हणण्याची पद्धत आहे हिराबासारखं. म्हणून त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे ताबडतोब त्या ठिकाणी आले. आपण पुढचा भाग सगळा टी व्हीवर पाहिलेलाच आहे की एका आईने ज्यांना 5 मुलं होती आणि 1 मुलगी होती, अशा सगळ्यांना अगदी गरिबीमध्ये कसं वाढवलं. म्हणजे एक आई आपल्या मुलांचं पालनपोषण करण्यासाठी कशाप्रकारे कष्ट घेत असते, याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हिराबा आहेत. त्यांच्याप्रती आपल्या शोकसंवेदना आपण या माध्यमातून प्रगट करूया. आणि शेवटी आपण ज्या नेहमीच म्हणतो की सर्वे भद्राणु पश्यन्ति सर्वे सन्तु निरामयाः, हे एक वैश्विक प्रार्थना आपण करीत असतो की दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. हे जे आपण वसंत बापटांच्या कवितेमध्ये आपण म्हणतो, अशी आपली प्रार्थना, सनातन धर्माची प्रार्थना ही सर्वांसाठीच आहे. मग तो देश आपला असो किंवा परदेश असो. त्याचप्रमाणे आजच्या या दिवसानिमित्त, निर्याणानिमित्त हिराबांच्या जगभरातून अनेक संदेश येत आहेत. याचाच अर्थ जगभरामध्ये ही जी माता होती ती काही फक्त एकट्या श्री नरेंद्र मोदी यांचीच आई होती असं नाही, पण त्यांच्या कर्तृत्वामुळे जगभरामध्ये आज त्यांची ओळख सगळीकडे झालेली आहे. त्यामुळे या मातेचा आशीर्वाद पंतप्रधानांच्यासाठी नेहमीसाठीच राहणार आहे आणि त्यांच्याकडून अशीच उत्तरोत्तर चांगली चांगली कामं होत राहावं, कारण तो शेवटी आईचा आशीर्वाद आहे. माता वाटून कृपाळू झाला. भगवंत जो आहे त्याने आपलं सगळं प्रेम जे आहे, पालनपोषणाची जबाबदारी जी आहे ही मातेवर दिली आणि म्हणून माता ही केव्हाही आपल्या मुलांचं हितचिंतन करीत असते. त्या दृष्टीने आपण या घटनेकडे पाहावं, म्हणून त्यानिमित्त त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. यानंतर आता आपण आपल्या आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. राजा परीक्षितीचे विविध प्रश्न. आत्तापर्यंत विराटाचं स्वरूप काय, विराटाच्या स्वरूपानंतर भगवंताचे किती अवतार झाले, कसे आहेत ते अवतार, त्याबद्दलचंही वर्णन आपण पाहिलं आत्तापर्यंतच्या अध्यायांमध्ये. आता परीक्षित राजाचे पुन्हा विविध प्रश्न आहेत. साहजिकच आहे, ज्यांना शाप मिळाला आहे, ब्राह्मणाचा शाप मिळाला आहे, ते परीक्षित राजा. आणि शापही अशा प्रकारचा की 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल आणि तक्षक येऊन तुला चावणार आहे. असं कळल्यानंतर त्याने सगळ्या राज्याचा त्याग केला, आपल्या मुलाकडे राज्यकारभार दिला आणि ते वनामध्ये आले. आनंदवन किंवा जे आनंद घाट जे म्हणतो आपण, गंगेच्या किनारी उत्तराखंडामध्ये, त्या ठिकाणी येऊन ते अनशनव्रत घेऊन त्या ठिकाणी बसले. त्या ठिकाणी अनायासे हजारो ऋषीमुनी त्या ठिकाणी आले आणि शुकदेवांचं भगवंताच्या कृपेने त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आता खरं म्हणजे भगवंताचं स्वरूप हे निर्गुण आहे, पण त्या निर्गुण अशा भगवंताने ब्रह्मदेवांतर्फे नारदांना भगवंताच्या गुणांचं वर्णन करण्याची आज्ञा केली. नारदाने कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला, असा एक प्रश्न परीक्षित राजाने विचारला. आपण पाहतो ध्रुव असेल, प्रल्हाद असेल, आपले वाल्मिकी ऋषी, ज्यांना आपण वाल्या कोळी असं आपण अरेतुरेमध्ये म्हणतो, पण पुढे आपण त्यांना अनुग्रह झाल्यानंतर, रामायणाची रचना झाल्यानंतर मग मात्र हे वाल्या कोळी होते असं कोणीही म्हणत नाही. त्यांना आदरार्थीच संबोधन आपण करतो.
त्याने म्हणजे नारदांचा आशीर्वाद, नारदांचा अनुग्रह या सगळ्यांना कसा झाला, कोणकोणत्या रूपाने झाला आणि त्या कथा ज्या आहेत त्या कथा आम्हाला सांगाव्यात अशी विनंती इथे परीक्षित राजाने केली आहे. कथयस्व महाभाग, कथयस्व म्हणजे आम्हाला ते कथन करा असं म्हणतात ते. आणि असा करा की ज्या योगे माझ्या मन जे आहे आसक्तीरहित होईल. परीक्षित राजा म्हणतोय, ज्याला मृत्यूला आता फक्त 7 दिवसाचा अवधी राहिलेला आहे, त्याचं म्हणणं असं की कुठल्याही गोष्टीमध्ये माझी आसक्ती राहू नये आणि जर आसक्ती राहिली तर ती फक्त एका भगवान श्रीकृष्णामध्ये राहावी. कारण कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवंत म्हणजे कृष्ण. आणि म्हणून श्री भगवान वाच, गीतेमध्ये असो भागवतात असो, प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेली गीता, प्रत्यक्ष भगवंताने केलेला संवाद जो आहे तो आपल्याला या श्रीमद भागवताच्या रूपाने ऐकायला मिळतो. म्हणून ते म्हणतात की त्या भगवंताच्या ठिकाणी माझं हे शरीरसुद्धा मी अर्पण करतो त्या भगवंताच्या चरणी आणि मला कुठल्याही प्रकारची आसक्ती प्राप्त होऊ नये असा आशीर्वाद आपण मला द्यावा. त्याचबरोबर ते सांगतात की जे लोक शृण्वतः श्रद्धया नित्यम गृणश्च स्वचेष्टितं कालेन अतिदीर्घेण भगवान विशते हृदी. म्हणजे जे लोक श्रद्धापूर्वक या श्रीमद भागवताचं श्रवण करतात, त्या भागवतामधील अनेक देवतांच्या अवतारांच्या लीलांचं कथन करतात, श्रवण करतात, त्यांच्या हृदयामध्ये भगवंत लवकरच प्रगट होतात. मग त्यांच्याबद्दलच्या कथा ज्या आहेत त्या तुम्ही आम्हाला सांगा. आणि ते कसे प्रगट होतात की आपण पाहतो अनेक साधू संतांचे चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते किती जवळिकेने भगवंताशी बोलत असतात. आत्ताच आपण झालेल्या 250व्या पुण्यतिथीनिमित्त रघुनाथ स्वामींचं, पसरणी मठाचे रघुनाथ स्वामी जे आहेत त्यांचं चरित्र आपण खूप मोठ्या प्रमाणात ते सगळ्यांनी वाचलेलं आहे. त्या रघुनाथ स्वामींना भगवंताने म्हणजे श्रीरामांनी किती प्रकारे आणि कोणकोणत्या वेशामध्ये दर्शन दिलं आणि त्यांची सगळी चिंता जी आहे ती हरण केली. सर्व प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. इव्हन त्यांच्या जीवाचं रक्षणसुद्धा त्याने केलेलं आहे. ते आपण त्या पोथीच्या रूपाने पाहिलं. तसं भगवंत हा किती चांगल्या प्रकारे त्यांच्यासमोर प्रगट झाले. त्याला आपण आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, करतळी आवळा तैसा हरी. हातावरचा आवळा जो आहे तो किती स्पष्टपणे आपण पाहू शकतो. त्याप्रमाणे भगवंत आपल्या अशा निस्सीम अशा भक्तासाठी प्रगट होतात. श्री भगवान रामकृष्ण परमहंस यांचं जर उदाहरण घेतलं तर कालीमातेची पूजा करता करता कालीमातेशी ते एवढे एकरूप झालेले होते की आता मी आणि कालीमाता हे दोघे वेगळे नाहीत अशा प्रकारचा भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. आणि तेच ते स्वामी विवेकानंदांना म्हणजे छोट्या नरेंद्राला ते सांगतात. नरेंद्र जेव्हा प्रश्न विचारतो तुम्ही देव पाहिला आहे का, तेव्हा ते हेच सांगतात की ज्या प्रकारे जेवढ्या स्पष्टपणे मी तुला पाहत आहे, म्हणजे कसं करतळी आवळा तैसा हरी, जेवढ्या स्पष्टपणे मी तुला पाहत आहे तेवढ्या स्पष्टपणे मी कालीमातेशी बोलत असतो. तिच्याशी माझं सगळं बोलणं, हे सगळ्या घटना ज्या आहेत तिच्याशी अशाच प्रकारे सांगत असतो. ती पण मला सांगते आणि मी माझ्या मनातले विचार तिच्याप्रमाणे समोर व्यक्त करीत असतो. आणि ते तुला पण शक्य आहे. म्हणजे सद्गुरू काय करतात की आपल्या भक्ताच्या ठिकाणी, आपल्या शिष्याच्या ठिकाणी ही योग्यता निर्माण करून देतात की तो सुद्धा भगवंताशी एकरूप होऊ शकतो. या ठिकाणी जे प्रश्न विचारलेत परीक्षित राजाने ते अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. एक म्हणजे महाकल्प आणि अवांतर कल्प किती आहेत. आता सध्या जे आहे श्वेतवाराह कल्प सुरू आहे. मग असे कल्प म्हणजे काय, अवांतर कल्प म्हणजे काय, असा एक प्रश्न होता. त्यानंतर म्हणतात भूत, भविष्य आणि वर्तमान. आपण आपला विचार केला तर आपला जन्म होण्याच्या पूर्वी हे सगळं जग होतं. आज आपण हे सगळं जग पाहत आहोत, त्याचा आनंद घेत आहोत आणि आपल्यानंतरसुद्धा हे जग तसंच राहणार आहे. या तिन्ही गोष्टी भूत, भविष्य आणि वर्तमान, या तिन्हीचं जो काळ आहे त्याचं नियंत्रण कोण करतं, कोणत्या प्रकारे ते नियंत्रण केलं जातं, हे पण हा पण प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. अथर्ववेदामध्ये 19व्या कांडामध्ये एक सूक्त दिलेलं आहे, 67वे सूक्त. त्यामध्ये 8 प्रार्थना केलेल्या आहेत. त्या 8 प्रार्थना अशा आहेत की त्यामधलं एक जे आहे ते आपण नेहमीच वापरत असतो
कोणाच्याही जन्मदिवसाच्या निमित्ताने जीवेत शरदः शतम, म्हणजे पूर्ण वर्षभराचे 12 महिने जे आहेत ते 12 महिने 2-2 ऋतूंमध्ये विभागलेले आहेत. 6 ऋतू आहेत. त्यामधला शरद शतम, शरद म्हणजे आश्विन आणि कार्तिक असा भाग आहे. म्हणून शरद शतम, शतम म्हणजे 100 वर्ष, म्हणजे कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं असं कल्पित केलेलं आहे. आणि मग हे कोणी ठरवलं, हे कोणाच्या सत्तेने चालतं, असा तो प्रश्न होता. म्हणून स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्य हे ठरलं आहे का? आपण म्हणतो कलियुगामध्ये 100 वर्ष प्रत्येकाला मिळालेली आहेत. आता जे प्राणायामाने प्राण आपला म्हणजे काय म्हणतात नियंत्रण ठेवतात प्राणावर, म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवतात. ते काय करत असतात की श्वास आणि उश्वास आणि मध्ये रेचक, कुंभक आणि पूरक ह्या ज्या तिन्ही क्रिया आहेत त्या क्रियांमधला वेळ जो आहे तो जास्तीत जास्त वाढवतात. 21 सहस्र सासे जपा नेमून केली ते अजपा, दशक 17 समास 5 श्री ग्रंथराज दासबोधामध्ये अजपा निरूपण या समासामध्ये प्रत्येकाचे श्वास दिवसभराचे 24 तासाचे जे आहेत ते लिहून ठेवलेले आहेत. 21,600. आता या 21,600चा विनियोग आपण कशा प्रकारे करावा? मोठ्या डब्यामध्ये लाडू भरून ठेवलेले आहेत आणि ते एकाच दिवशी आपण संपवले तर दुसऱ्या दिवशी पुन्हा लाडू काही खायला मिळणार नाहीत. बँकेमध्ये मोठं बॅलन्स आहे, पण आपण खर्च केलंच गेलं तर ते मोठं बॅलन्स जे आहे ते सुद्धा काही दिवसातच ते संपणार आहे. तसं या ठिकाणी 24 तासामध्ये 21,600 जर आपले जप आणि श्वास असतील तर ते श्वास आपण मंद गतीने घेतले तर आपलं आयुष्यसुद्धा जास्तीत जास्त वाढेल. पण तरी असंही असलं तरी जे या युगातलं आयुष्य ते 100 वर्षाचंच कल्पित केलं आहे. म्हणून या अथर्ववेदामधल्या या सूक्तामध्ये म्हटलं की जीवे शरदः शतम. आणि या ठिकाणी परीक्षित राजाला तसं प्राप्त झालं. जवळपास आत्ताच मला माहिती मिळाली, टी व्हीवरच्या कार्यक्रमातूनच असते अर्थात ही श्रीमद भागवत सप्ताह जे होतात त्यामध्ये अनेक जण सांगतात की परीक्षित राजाचं या ठिकाणचं वय जे आहे ते फक्त 45 वर्षाचं होतं. 45व्या वर्षी शाप मिळाला आणि 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, अशी परीक्षित राजाची अवस्था आहे. आणि म्हणून आता त्यांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा त्याला म्हणजे संयुक्त असेच प्रश्न आहेत. पुढे ते म्हणतात ही काळाची सूक्ष्म गती आणि स्थूल गती ही कशा प्रकारे मोजतात? आता त्या ठिकाणी दिलं की सूक्ष्म गती म्हणजे काय? आपण जी 2 बोटाने एक चुटकी वाजवतो तिला किती काळ लागतो? अगदी कमी. आणि स्थूल गती म्हणजे 1 वर्ष असं गृहीत धरा. म्हणजे ते चुटकी वाजवण्याला जेवढा वेळ लागतो तो आणि 1 वर्ष हे आपल्याला समजण्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो इंग्रजी पद्धतीप्रमाणे सेकंद काटा, नंतर मिनिट काटा, तासाचा काटा, 3 काटे घड्याळामध्ये असतात आणि मग ते 24 झाले की 1 दिवस होतो, 15 दिवस, 1 महिना, पुन्हा लीप इयर या सगळ्या भानगडी आहेत आणि ते इंग्रजांनी शोधून काढले. ते इंग्लिश पद्धतीने ते आपण सगळीकडे वापरतो, आजही वापरतो. पण आपलं जे कॅलेंडर आहे, आपलं जे पंचांग आहे, त्या पंचांगामध्ये एखाद्या सूर्यग्रहण असो, चंद्रग्रहण असो, त्या ग्रहणाचा काळ, त्याचा मोक्ष, स्पर्श हे जे आहेत, या सगळ्या गोष्टी कितीतरी वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या घटत असतात. आणि म्हणून या प्रकारची ही जी गणना आहे ती कशा प्रकारे केली जाते असा प्रश्न परीक्षित राजाने विचारलेला आहे. मग म्हणतात की देव, मनुष्य या सगळ्या ज्या योनी आहेत त्या योनीमध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणाने त्या भरलेल्या आहेत. एखादा वृक्ष जरी असेल तरी तो सत्व, रज, तम या तिन्ही गुणांमध्ये असतो. काही प्राणीसुद्धा सत्वगुणी असतात, रजोगुणी असतात आणि तमोगुणी असतात. त्यामुळे या तिन्ही गुणांचा आश्रय घेऊनच या ठिकाणी जीव जन्माला येतो आणि या ठिकाणी जे काही कार्य करायचं, जे काही दिवस राहायचं तसा तो राहत असतो. मग कोणत्या कार्यानंतर, कोणकोणतं कर्म केल्यानंतर माणसाला कोणती योनी प्राप्त होते हे सुद्धा मला तुम्ही सांगा. श्री गुरुचरित्रामध्ये थोडक्यात सांगतो की ज्यांनी की दुसऱ्याचं धन चोरलेलं आहे, पुस्तक चोरलेलं आहे. पुस्तकाच्या बाबतीत मला चांगलं स्पष्ट आठवतं. पुस्तकाची चोरी करणारा जो आहे त्याला पुढील जन्मी अंधत्व प्राप्त होते. सरळ सरळ आहे, कारण पुस्तक वाचायला डोळे पाहिजेत. डोळे नसेल तर आपल्याला वाचता येणार नाही. मग आता त्या पुस्तकाची जर आपण चोरी केली तर अंधत्व प्राप्त होतं.
हा सगळा कर्माचा विभाग आहे. कर्म, कोणतं कर्म केलं म्हणजे काय प्राप्त होतं, हे सुद्धा मला तुम्ही स्पष्ट करून सांगा. अशी अनेक उदाहरणे या श्रीमद भागवतामध्ये दिलेली आहेत. पुढच्या श्लोकात सांगतात, भू पाताल कुब्यो ग्रहण नक्षत्र भूभ्रतां सरित समुद्र द्वीपानां संभवेश्च ओकसाम. म्हणजे पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप आणि त्यात राहणारे सगळ्या जीव, तो लहान असेल, मोठा असेल, एखादा किडामुंगीसारखा असेल, एखाद्या हत्तीसारखा असेल, त्याचा आकार कसा आहे हे माहीत नाही, पण त्याची उत्पत्ती कशी होते असा प्रश्न या ठिकाणी परीक्षित राजाने विचारलेला आहे. आता यासाठी मला एक सहज उदाहरण सापडलं. ते उदाहरण पहा, आपल्याही अनुभवाचं असेल. एखाद्या डब्यामध्ये पीठ वगैरे आपण ठेवलेलं असतं आणि बरेच दिवस ते पीठ काही आपण तो डब्बा काही उघडत नाही, ते पीठ काही आपण वापरत नाही. पण एके दिवशी ते उघडतो आपण, तेव्हा आपल्याला दिसतं की त्यामध्ये किडे तयार झालेले आहेत. आता हे किडे जे आहेत, तो डब्बा बंद असताना त्यांचा जन्म कसा होतो? मग डब्बा बंद असताना ते कशाप्रकारे श्वास घेतात याचा विचार आपण करतो का? नाही करत. ते लगेच आपण चाळणी घेतो, चाळून टाकतो. किडे असतील तर फेकून देतो. काही जे चांगला भाग आहे तो आपण ग्रहण करतो किंवा ते आपण खातोसुद्धा ते पीठ. पण त्या ठिकाणी जे बारीक बारीक जीवजंतू आपल्याला दिसतात, त्यांचं श्वसन कोणत्या प्रकारे चालतं आणि त्यांचं श्वसन होण्यासाठी कोणाचं नियंत्रण आहे, कोणाच्या सत्तेने हे सगळं चालतं, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पुढे पुन्हा विचारतात की महापुरुषांचे चरित्र, वर्णाश्रमांचे भेद, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे भेद, त्यांच्या आश्रमामध्ये असणारे त्यांचे धर्म, ब्राह्मणाने कोणत्या धर्माने वागावं, क्षत्रियाचा धर्म कोणता, हे सगळं मला तुम्ही सांगा. त्याच्यानंतर युगांचे भेद, चारी युग, कृत, त्रेता, द्वापार, कली आणि त्यांची परिमाणे, मग त्या ठिकाणचं मोजमाप म्हणजे त्यांचं म्हणजे आपण इव्हॅल्युएशन कसं करायचं, भगवंताच्या अवताराची जी आहे चरित्राच्या ज्या कथा आहेत त्या सगळ्या तुम्ही आम्हाला सांगा. मग म्हणतात मनुष्यांचे साधारण धर्म, नृणाम साधारणो धर्म. साधारण धर्म माणसाचे कोणते आहेत आणि विशेष धर्म कोणते? भिन्न भिन्न व्यवसाय करणारे जे लोक आहेत किंवा एखादा राजा असेल, एखादा मंत्री असेल, त्यांनी कशा प्रकारचे वर्तन आपल्या प्रदेशी केलं पाहिजे. कोणी संकटात असेल तर त्या ठिकाणी संकटामध्ये त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी कशाप्रकारे पार पडली पाहिजे. म्हणजे तो राजाचा धर्म जो आहे तो धर्म पण आम्हाला तुम्ही समजावून सांगा. असे विविध प्रश्न या ठिकाणी राजा परीक्षितीने आचार्य शुकदेवांना विचारलेले आहेत. मग त्यामध्ये अजून एक भाग येतो की एकूण तत्वांची संख्या किती आहे. आता जेव्हा 30-40 वर्षापूर्वी केमिस्ट्रीमध्ये आपण आपले अनुभव असेल, पिरियोडिक टेबल नावाचा एक टेबल असतो, त्यामध्ये अनेक धातू, अनेक एलिमेंट्स दिलेल्या असतात आणि त्यामध्ये त्यांची डेन्सिटी वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जेव्हा आम्ही शिकलो तेव्हा 92 होत्या. तेव्हा आम्हाला सांगायचं 92 होते, मग ते 94 झाले, 100 झाले, 102 झाले, आता 118 आहेत अशी माहिती मिळते. आता हे सगळं नवीन केमिस्ट्रीच्या संशोधनाप्रमाणे 118पर्यंत आपण आलो पिरियोडिक टेबलमध्ये. पण रामम षष्टम न विद्यते, गुरु आपल्या याच दासबोधामध्ये उभी आहे. पंचभूतात्मक असं शरीर आहे आणि पंचभूतात्मक 5ही भूतांपासून हे शरीर झालं, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि मग राम म्हणतात की या ठिकाणी कुठलंही 6वं तत्त्व नाही. जे जे आपल्या दृष्टीस पडतं ते या 5मध्येच येतं. म्हणजे हा पिरियोडिक टेबल जो आहे तो आपल्या धर्माचा, आपल्या ऋषीमुनीने घालून दिलेला हा 5च तत्वांचा आहे. ध्येय तरी 5 भूतांचा, कर्ता आत्मा तिथींचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा आकाशावरून. म्हणजे 5मध्ये सगळ्यांची विभागणी आहे. 6वं काहीच नाही. 6वं जन्मालासुद्धा आलं नाही, त्याची वार्तासुद्धा नाही. इतकं आपलं विज्ञान हे प्रगत होतं. आणि आजचं केमिस्ट्रीचं किंवा रसायनशास्त्र किंवा दुसऱ्या भौतिकशास्त्र म्हणा, या सगळ्यांमध्ये रोज नित्य नवीन असे संशोधन होत आहेत. म्हणून तत्वानां परिसंख्यानम लक्षणम हेतुलक्षणम. मग त्यांची लक्षणं काय, त्याचे हेतू काय आहे. पुरुषाराधन विधिर योगस अध्यात्मिकस्य च.
म्हणजे त्यांचे स्वरूप कोणतं, भगवंताची आराधना करताना किंवा अध्यात्मयोगाचा विधी कोणता आहे, कोणता विधी मी केला पाहिजे ज्याने मी भगवंताची आराधना करू शकतो. त्याच्यानंतर योगेश्वर जे आहेत, अशा ज्या विभूती आहेत, त्यांना कोणते ऐश्वर प्राप्त होतं, त्यांना कोणती गती प्राप्त होती अंती, असा प्रश्न, अनेक प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. पुढे म्हणतात की वेद, उपनिषद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास, पुराणे, 17 पुराणं आपल्याला माहिती आहेत. आता इतिहास म्हणजे 2 गोष्टी आहेत त्यामधले. हे आर्षग्रंथ आहेत, म्हणजे आपलं रामायण आणि महाभारत यांना इतिहास असं म्हणतात. आणि त्या पुराणं जे आहेत ते 17 पुराणं आणि हे 18वं श्रीमद भागवत पुराण जे आहेत. त्यानंतर उपवेद किंवा उपनिषदांची संख्या पण 200-250च्या वर आहेत. तर ते सगळे जे आहेत ते कसे निर्माण झाले, त्यांचं स्वरूप काय, त्यांचं तात्पर्य काय, एकम सत्विपरा बहुधा वदंती, या न्यायाने एकच गोष्ट अनेक ऋषींनी आपापल्या पद्धतीने, आपापल्या विचारांनी ती या ठिकाणी ग्रंथाच्या रूपाने मांडलेली आहेत. आपण जेव्हा इकॉनॉमिक्स वगैरे असे विषय जेव्हा आपण शिकतो, त्यामध्ये स्कूल ऑफ थॉट्स हा एक शब्द येतो पहा, स्कूल ऑफ थॉट्स, माल्थस थेरी, मग त्या स्कूल ऑफ थॉट्स म्हणजे एक विचार कोणीतरी शास्त्रज्ञाने मांडला आणि त्या विचाराप्रमाणे पुढची सगळी रचना किंवा पुढचं संशोधन झालेलं आहे. पण या ठिकाणी या सगळ्या धर्मग्रंथामध्ये एकच एक गोष्ट अनेक ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेले आहेत. मग ते तत्त्व जाणण्यासाठी माणसाने काय करावं, कशा प्रकारे हा अभ्यास करावा. आणि मग पुढे विचारतात, अजून एक प्रश्न आहे की प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते. सोपं आहे पहा. म्हणजे माणसाने चांगले सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, हे सगळं आपण म्हणतो. पण त्याचा उपयोग काय, त्याचं पुढे काय होणार, एखादा माणूस जातो म्हणजे त्याचं काय होतं, मग त्याला कशी गती प्राप्त होते. तर जीवांची मग म्हणजे आपण लगेच पाहतो, अनेक ठिकाणी आपण पाहिलेले आहेत की आपल्या रामदासी संप्रदायामध्ये की वाल्मिकी ऋषी आहेत, त्यानंतर नारद आहेत, या सगळ्यांचे अवतार झालेले आहेत. भरताचा अवतार झालेला आहे, लवकुशांचा अवतार झालेला आहे आणि हे सगळे अवतार आपल्या समर्थ संप्रदायामध्येच झालेले आपण पाहतो. भरताचा अवतार असणारे योगीराज श्री कल्याण स्वामी आहेत, लवकुशाचा अवतार असणारे जगन्नाथ स्वामी तडवळ मठाचे आहे आणि शिवराम स्वामी हे आपचंद मठाचे आहेत. त्यानंतर नारदांचा अवतार असणारे कोयाळ या मठाचे संस्थापक यादव स्वामी आहेत. आता नारदाने अनुग्रह कोणाला दिला, तर वाल्मिकी ऋषींना दिला. ते वाल्मिकी ऋषी म्हणजे कोण, तर हे आपले अंबड या ठिकाणचे असणारे अच्युताश्रम स्वामी आहेत. म्हणजे एकाच संप्रदायामध्ये अशा प्रकारे अनेक विभूतींनी अनेक वेळा जन्म घेऊन आपापलं अवतार कार्य पूर्ण केलेलं आहे. तुकाराम महाराज, नामदेव महाराज हे जे आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीने. नामदेव महाराजांचा संकल्प होता शतकोटी अभंगाचा, तो काही अंशी तुकाराम महाराजांनी पूर्ण केला आणि त्यांच्या 3ऱ्या अवतारामध्ये तुका विप्र म्हणून होऊन गेले, ज्यांची समाधी कराडच्या जवळ बोरबन नावाचं छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी आहे. तिथला त्यांचा जन्म आहे आणि समाधी जी आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे असं सांगतात. तर हे सगळे जे आहेत त्या वेगवेगळ्या जीवांची उत्पत्ती या कल्पाच्या नंतर कशी होते. म्हणजे कसं आहे की जो कपडा एकदा धुण्याने स्वच्छ होत नाही, त्याला 100दा धुवून स्वच्छ करावं लागतं. आणि दुसरा कपडा असा आहे की तो एका धुण्यामध्ये स्वच्छ होतो. मग ही किमया टी व्हीवर पाहतो तसं त्या धुण्याच्या पावडरची किमया नाही, पण या जगामध्ये होणारे पुन्हा जन्म जे होतात ते जन्म त्या माणसाने केलेल्या पूर्वकर्मानुसार होत असतात. कोणी एका जन्मात मुक्त होतो, कोणी हजारो जन्मात मुक्त होतो आणि कोणी 84 लाख फेऱ्यामध्ये फिरून आला तरी पण मुक्त होत नाही. मग याचं काय, येथ बोल नाही जनाचे शिकवावे आपल्या मनाचे. समर्थ आपल्याला थोडक्यात सांगतात. मग या जीवांची उत्पत्ती कशी होते, म्हणजे प्रलय काळानंतर. मग पाखंड जे लोक आहेत, पाखंडी जे आहेत, त्यांची उत्पत्ती कशी होते आणि कशासाठी होते. मग आत्म्याला बंध आहे का मोक्ष आहे. आपण म्हणतो त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होतो. मग तो आत्मा त्याला शांती प्रदान करू असं आपण आपल्या भावना व्यक्त करतो. पण शांती म्हणा, अशांती म्हणा, या गोष्टी त्या आत्म्यापर्यंत पोचतात का,
तो या सगळ्यांच्या पलीकडे आहे, कारण तो परमेश्वराचा अंश आहे. मग हा जो विचार आहे, हा अध्यात्माचा विचार सर्वसामान्यांपर्यंत कसा पोचायचा? मग पुढे प्रश्न येतो, तो प्रश्न की भगवंत हे परमस्वतंत्र आहेत. ते आपल्या मायेने कोणतीही क्रीडा करतात आणि मायारहित होऊन पुन्हा साक्षीभावाने ते उदासीन कसे राहतात? खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये अनेक ठिकाणी आले आहेत. आता हे सुरुवातीला आल्यामुळे आपण विस्ताराने या गोष्टी पाहतोच. आता भगवंताबद्दल नेहमीच म्हटलं जातं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं जे म्हटलं जातं. त्यामध्ये माझ्या वाचनात आलं की हे जे 12 स्कंद आहेत, या 12 स्कंदामधले पहिले 4 स्कंद 1, 2, 3, 4 हे भगवंताचं कर्तुम सामर्थ्य हे जे आहे, भगवंताने केलेलं स्वतः केलेलं सामर्थ्य आहे ते या 4 स्कंदामधून व्यक्त झालेलं आहे. आणि मग 5, 6, 7, 8 हे जे 4 आहेत त्यामध्ये अकर्तुम सामर्थ्य म्हणजे स्वतः भगवंताने केले नाही पण दुसऱ्याकडून करून घेतलेलं आहे. आणि अन्यथा कर्तुम हे 9, 10, 11, 12 यामध्ये अन्यथा कर्तुम हे सामर्थ्य श्रीमद भागवतामध्ये व्यक्त झालेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशाच गोष्टी दिलेल्या आहेत. मया प्रसन्नेन तवर्जुन वेद रूपम धनम दर्शितम आत्मयोगात तेजोमयम विश्वम अनंतमाद्यम यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम. 11व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. भगवंताने अर्जुनाला ती दृष्टी दिली आणि त्यातून त्यांना हे सगळं दर्शन झालेलं आहे. ते त्या ठिकाणी सांगतात की संभव जे आहे, जी गोष्टी आता संभव होईल असं आपण म्हणतो त्याला असंभव करणं हे सुद्धा भगवंताचं कार्य आहे. आणि जे असंभव आहे, जे होऊच शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा ते होणं हे भगवंताचं कर्तृत्व आहे, असामान्य असं कर्तृत्व आहे. म्हणून या ब्रह्मांडामध्ये भगवंत अनेक शक्तींनी अवतार घेतात, अनेक रूपामध्ये प्रगट होतात. त्यातलीच एक शक्ती म्हणजे मातृशक्ती आहे. राधा, दुर्गा, लक्ष्मी, काली, सीता, पार्वती या सगळ्या मातृशक्ती या ठिकाणी देवी स्वरूप आहेत आणि त्या आपापलं कार्य जे आहे ते या ठिकाणी करीत असतात. मग पुढे विचारतात, जसं आता मायारहित होऊन भगवंत साक्षीरूपाने कसं काय उदासीन राहू शकतात, याचं उदाहरण जे आहे तर थोडंसं विचार केला तर आपल्या लक्षात येतं. रोज आपण पाहतो सूर्यदेवता आहे, त्याचप्रमाणे चंद्रदेवता आहे. म्हणजे या 2 देवता ज्या आहेत त्या प्रत्यक्ष आपल्या या चक्षुने आपल्या डोळ्याने आपल्याला त्या दिसू शकतात. सूर्याच्या प्रकाशामध्ये सज्जन जे आहेत ते अर्घ्य प्रदान करतात, जप करतात, ध्यान करतात, म्हणजे देवाच्या पूजेला लागतात. आणि जे दुर्जन आहेत ते दिवसभर कुठल्या तरी मार्गाने अर्थार्जन करण्याच्या मागे लागतात. हे साधं एक उदाहरण आहे, उदाहरण म्हणून सांगितलं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत असतात. ते सूर्याच्या प्रकाशानेच होतात, चंद्राच्या प्रकाशानेच होतात. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याला कारे भीती चांदण्याची. हे गाणं जे तयार झालेत आणि हे गाणं आपल्याला सगळे नेहमी आठवतात. आपण काही त्याचं पाठांतर कधी केलेलं नव्हतं, पण ते आठवतात का आठवतात? कारण त्याच्या मागे हे भगवंताचं अधिष्ठान आहे. त्याच्या मागे आपल्या सगळ्या ग्रंथाचं जे मूळ सिद्धांत आहेत ते सिद्धांत त्यामागे आहेत, म्हणून अशी गाणी आपल्याला आठवतात. मग हे जे आहे ते मला तुम्ही सांगा, कारण रोज 7 दिवस जेव्हा हा सप्ताह होता तेव्हा शुकदेव सांगायचे राजा परीक्षितीला, राजा सकाळपासून हे सगळे तू प्रश्न विचारतोस आणि त्याचे मी उत्तरं देत आहेत. आता तुला भूक लागली असेल, आता तू पाणी पिऊन घे, थोडा वेळ आपण थांबूया. आणि तरी पण ते म्हणतात, परीक्षित राजा म्हणतो की ब्राह्मणाच्या शापाने मला मृत्यू येणार आहे. आणि ब्राह्मणाचा शाप जो आहे तो कधीच खोटा ठरत नाही. भगवंतसुद्धा त्या ब्राह्मणाचा शाप पूर्ण व्हावा यासाठी मदत करतात. कारण अहम भक्त पराधीना, मी त्या पराधीन आहे, मी भक्तांच्या अधीन आहे असं ते सांगतात. पण त्याचबरोबर सांगतात या ठिकाणी परीक्षित राजा म्हणतात की माझा मृत्यू 7 दिवसानंतर होणार आहे, तर मग त्या व्यतिरिक्त माझा मृत्यू होऊच शकणार नाही. मग त्यामुळे मला तहानही नाही आणि भूकही नाही, माझा प्राण जाणारच नाही. कारण माझा प्राण जाईल तो जेव्हा तक्षक येईल आणि तो मला दंश करेल तेव्हाच माझा प्राण जाईल.
या सगळ्या आपल्या विवेचनावरनं एवढं मात्र मी शिकलो की आता मी निर्धास्त झालेलो आहे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे निवून घाली जेथील तेथे. अशा प्रकारचा भाव या परीक्षित राजाच्या ठिकाणी होता. आणि म्हणून ते म्हणतात की कारण मी आपल्या मुखकमळातून सुखमुखा द्रवित अमृत संयुतम असं जे म्हटलेलं ते यासाठी मुखकमळातून निघणाऱ्या भगवंताच्या अमृतमय अशा लीला कथांचे श्रवण मी करीत आहे. आणि त्यामुळे आता मला तहान भूक ही नाही. ज्यावेळेस मला तहान भूक लागली होती त्यावेळेस मी ते पाणी किंवा काहीतरी खायला मिळेल अशा आशेने त्या गुरूंच्या आश्रमामध्ये मी गेलो आणि तिथूनच मला हा शाप प्राप्त झाला. म्हणजे ज्या तहानभुकेमुळे माझी ही दशा झाली आणि मला शाप प्राप्त झाला, ती तहानभूक आता मी सोडून दिलेली आहे. म्हणून सूतजी सांगत आहेत. ही सगळी कथा जी आहेत ती शुकदेव आणि परीक्षित राजांच्यामधली आहे. आणि नंतर जे आहे ते सूत आणि शौनकादी ऋषी यांचं आहे की राजा परीक्षितीचे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांचे बोलणे, त्यांच्या ठिकाणचा असणारा शुद्ध भाव जो आहे परीक्षित राजाचा, हा शुकदेवाने पाहून शुकदेव अतिप्रसन्न झाले. आणि मग एका श्लोकामध्ये याच अध्यायात म्हणतात, प्राह भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितं ब्रह्मणे भगवत प्रोक्तम ब्रह्मकल्प उपागते. म्हणून या ठिकाणी सांगतात शुकदेवाने राजाला जे श्रीमद भागवत पुराणाचं तत्त्व सांगितलं, जे ब्रह्मकल्पाच्या सुरुवातीला स्वतः ब्रह्मदेवाने सुद्धा हे नारदांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण म्हणतो पारमहंस्याम संहितायाम. हंस म्हणजे फक्त आपल्याला माहिती की निरक्षीर विवेक. पाणी आणि दूध एकत्र केलं तर त्याला वेगळं करून फक्त दूध पिणारा हा हंस आहे. पण या ठिकाणी जे आहे पारमहंस्याम म्हणजे त्या हंसापेक्षाही जास्त अशी निरक्षीर विवेकबुद्धी असणारे जे आहेत त्यांच्यामधला संवाद या श्रीमद भागवताच्या रूपाने आपल्याला सांगितलेला आहे. मग ते ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, तेच देवर्षी नारदाने व्यासांना सांगितलं. मग व्यासाने त्याचा विस्तार केला. चतुश्लोकी भागवत जे आपण आता पुढच्या अध्यायात पाहणार आहोत, त्याचा विस्तार श्रीमद भागवत म्हणजे 4 श्लोकाचा विस्तार हा 18,000 श्लोकांमधून केला. आणि तेच भागवत आपल्या पुत्राला म्हणजे शुकदेवाला त्याने सांगितलं. आणि शुकदेवांच्या रूपाने ते परीक्षित राजाला प्राप्त झालं. आणि शुकपरीक्षित संवादातून त्या ठिकाणी श्रवण करण्यास असलेले सूतजी आहेत, रोमहर्षण पुत्र उग्रश्रवा यांनी जे श्रवण केलं तेच पुढे सूतजी म्हणून आता शौनकादिकांना सांगतात. आणि पुढे होता होता सगळे छापखाने वगैरे झाले आणि आपल्या हातामध्ये हा श्रीमद भागवतासारखा ग्रंथ आला. आणि अशा प्रकारे हा परीक्षित राजाने विचारलेले अनेक प्रश्न या ठिकाणी सांगितलेले आहेत. या ठिकाणी हा अध्याय पूर्ण होतो. इथे श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीय स्कंधे प्रश्नविधी नाम अष्टमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढचा अध्याय जो आहे तो ब्रह्मदेवांचे भगवत धाम दर्शन आणि त्यांना भगवंताच्या द्वारे चतुश्लोकी भागवताचा उपदेश हा भाग जो आहे तो आपल्याला आता पुढच्या वेळेस पाहायचा आहे. आता आपण नेहमीप्रमाणे आरती म्हणूया. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. दुसरा अध्याय सुरू केला तर होणार नाही. तर पुढचा अध्याय मोठा येतो जरा. यामध्ये 28-29 श्लोक होते. पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी चतुश्लोकी भागवत सांगितलं त्यामध्ये 45 अध्याय आहेत. म्हणून तो आपण पुढच्या शुक्रवारी पाहू. 45 श्लोक. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी,
की अघहरिणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा संताचा वदवे ना कोणासाचा. कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. प्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. जय जय रघुवीर समर्थ.